गोवा राज्यात बनवलेले आणि मध्य प्रदेशात विक्री परवानाचा उल्लेख असलेले कोटीचं मद्य राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला. भाताच्या कोंड्याची 100 पोती भरून यामध्ये हे मद्य लपवलं होतं. जवळपास 1270 बॉक्स जप्त करण्यात आले असून दोघा संशयितांना अटक झाली. हा ट्रक पंजाबकडे जात असल्याचं तपासात समोर आलंय. गारगोटी रोडवरील हनबरवाडी गावाजवळ ही कारवाई झाली. या प्रकरणी ट्रक चालक भरत सुखराम गुरुंग वय वर्ष 33 राहणार मसली सिमला हिमाचल प्रदेश व क्लीनर सुनील कुमार प्रेमसिंह ठाकूर वय वर्ष 32 कंद्रोरा सिमला हिमाचल प्रदेश या दोघांना अटक झाली आहे. संशयितांना न्यायालयात हजर केलं असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी आहे. गोवा राज्यात तयार केलेल्या मद्यासाठ्याची ट्रकमधून वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क कागल विभागाला मिळाली होती. यानुसार हनबरवाडी तालुका करवीर येथे सापळा रचण्यात आला होता. संशयास्पद ट्रक येथील हॉटेलसमोर अडवून तपासणी करण्यात आली. मात्र पाठीमागील बाजूस भाताचा कोंडा भरलेली पोती दिसून आली. मद्य तस्करीची पक्की खबर असल्याने ही पोती हटवून तपासणी केली असता मद्याचे बॉक्स मिळून आले. ट्रकमध्ये मध्यभागी मद्याच्या 11,000 बाटल्या भरलेले 1270 बॉक्स मिळून आले. याच्या सभोवती कोंड्याची पोती भरण्यात आली होती. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन दुधाळी येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आणला. अधीक्षक स्नेहलता नरवणे, उपाध्यक्ष युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कागल विभागाचे निरीक्षक शंकर आंबेरकर, दुय्यम निरीक्षक प्रशांत नागरगोजे, दिनकर कवळी, अमर पाटील, लक्ष्मण येडगे यांनी कारवाईत सहभाग घेतला. गोवा टू पंजाब व्हाया मध्य प्रदेश. मद्याची निर्मिती गोवा राज्यात झाली असली तरी त्यावर मध्य प्रदेशात विक्रीसाठी असा उल्लेख आढळून आला. हा मद्यसाठा प्रत्यक्षात पंजाबकडे नेण्यात येत असल्याची माहिती संशयितांच्या चौकशीत समोर आली. यामुळे आता पोलिसांना निर्मिती करणारे व विकत घेणारे यांचाही शोध घ्यावा लागणार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.